थाने क्राइम ब्रांच यूनिट 1 ने डोंबिवली पूर्व के सुदामवाड़ी इलाके में एक बड़े नकली विदेशी शराब रैकेट का पर्दाफाश किया है। पुलिस ने कार्रवाई करते हुए करीब 30 लाख रुपए मूल्य की नकली शराब, वाहन और लेबलिंग का सामान जब्त किया है। इस गिरोह में शामिल 4 आरोपियों को गिरफ्तार किया गया है, जो गोवा से सस्ती शराब मंगाकर नामी विदेशी ब्रांड के नकली लेबल लगाकर महाराष्ट्र में बेचने का गोरख धंधा चला रहे थे। 4 जून को पुलिस को मिली गुप्त सूचना के आधार पर नेरुरकर रोड पर एक महिंद्रा पिकअप को रोका गया, जिसमें शराब की बड़ी खेप बरामद हुई। पास के एक पुराने मकान से रॉयल चैलेंज, ओक स्मिथ, इंपीरियल ब्लू, बडवाइजर जैसी ब्रांडेड शराब की 18,290 बोतलें, प्रिंटर, हॉट एयर गन और लेबलिंग का सामान भी मिला। पुलिस मामले की गंभीरता से जांच कर रही है। गुन्हे शाखा ठाणे शहरचे घटक 1 चे इंचार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबिवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुरकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू, जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे, अशी दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल, त्याचं पॅकिंगचं जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहेत ते त्याच्यावर लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे, अशी माहिती त्यांना मिळाली होती। त्या अनुषंगाने घटक 1 चे इंचार्ज PI सचिन गायकवाड यांनी ACP शेखर बागड्याच्या मार्गदर्शनामध्ये, त्याचबरोबर PSI घुगे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली, ज्यामध्ये घटक 1 च्या टीमला एकूण जवळपास 450 विदेशी दारूचे बॉक्स मिळाले। जवळपास 18,000 पेक्षा जास्त विदेशी दारूचे त्या बॉटल्स आहेत। त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन, प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य, हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छापाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं, असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं। जवळपास 50 लाखाचा अंदाजे 50 लाखाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे। त्यामध्ये एकूण 4 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर केलं असं त्यांना 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे। हा जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथं त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते आणि महाराष्ट्रामधले बऱ्याच जे वाईन शॉप आहेत, ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही वाईन शॉप आहेत, त्या वाईन शॉपमध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे, MRP किंमत आहे, ते किमतीचं ते लेबल लावून ते विकत होते। त्या अनुषंगाने ते फायदा कमवत आहे। याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे। वाईन शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे, ते आरोपी देखील अजून ह्याच्यामध्ये अटक होते। त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आजपर्यंत पुढे काय गुन्हा केलेला आहे का? हे जे 4 आरोपी आहेत त्यापैकी एक चालक आहे आणि त्या कारखान्यामध्ये जे रिलेबलिंग आणि रिपॅकिंग करणारा जो कारखाना होतो त्यातील लेबर आहेत। एक महिंद्रा पिकअप जे ही दारू वाहतूक करणारा जो वाहन होतं, त्या वाहनाचा तो चालक आहे। तर याच्यामध्ये तो मुख्य पुरवठादार जो आहे तो पकडला गेलाय का? त्या अनुषंगानेच तपास सुरू आहे। मुख्य पुरवठादार जो गोव्यावरून माल इकडे सप्लाय करत होता महाराष्ट्रामध्ये, त्याचबरोबर हे लेबलिंग आणि रिपॅकिंग करून महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या वाईन शॉपमध्ये किंवा कोणकोणत्या बिअर बारमध्ये याची विक्री करत होते, त्या अनुषंगाने देखील आमची घटक 1 ची टीम तपास करत आहे। आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। सर, या संदर्भात पाहिलं तर मोठ्या संख्येने दारूच्या बाटल्या आहेत, त्यामध्ये कुठल्या प्रकारचं रॅकेट असू शकतं का? यामध्ये वाईनशॉप मालक किंवा बिअर बार मालक यांचा समावेश? यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी बंदी असलेली दारू ही गोवा राज्यातून आणण्यासाठी जे कोण टोळे असेल किंवा बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी कोणी मदत केली असेल, त्या आरोपीचा देखील शोध चालू आहे। त्याचबरोबर वाईन शॉपचे मालक असतील किंवा बिअर शॉपचे मालक, चालक जे असतील, ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करीत आहोत।